बुलढाणा जिल्ह्यातल्या शेगाव आणि खामगाव तालुक्यातल्या अनेक भागात अतिवृष्टीनं नुकतंच मोठ्या प्रमाणात शेती आणि घरांचं नुकसान झालं। दरम्यान केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी मंगळवारी या तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली। यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचं आश्वासन दिलं। नुकसानग्रस्त भागाचे तातडीने पंचनामे करण्याच्या त्यांनी अधिकाऱ्यांना सूचनाही केल्या। उत्तर आम्ही नाही देऊ शकत। आता ही तुमची जबाबदारी आहे, चांगलं करून घ्यायची। व्हिडिओ साहेब आपले ग्रामसेवकाला सांगा आणि खर्चून गेलेल्या जमिनीची गोष्टी नैसर्गिक आपत्तीनं नुकसान झालं असेल तुमच्या पिकाचं या फळबागामध्ये सगळं त्याच्यामध्ये पीक म्हणल्यावर सगळं झालं आणि त्याच्यामध्ये फळबागासाठी वेगळे पिकाचे आहेत। 7 जुलै रोजी खामगाव तालुक्यामध्ये संपूर्ण तालुक्यामध्ये जवळपास मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली आणि त्या अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांच्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। मोठ्या प्रमाणामध्ये जमिनी खरडून गेल्या, फळबागांचं नुकसान झालं। शेतीमध्ये या ठिकाणी लोकांचे कोणाचे ठिबक असेल, स्प्रिंकलर असतील ते सुद्धा त्या ठिकाणी वाहून गेलेत। अनेक विहिरीसुद्धा नदी काठावरच्या त्या ठिकाणी या पावसापुरामुळं त्या ठिकाणी खचल्यात। आज या ठिकाणी म्हणजे दुसऱ्या दिवशी 8 तारखेला आपले स्थानिक आमदार आकाशदादा फुंडकर यांनी सगळ्या भागाची पाहणी केली, पण त्यांना अधिवेशन आणि तुम्हाला माहिती आहे विधान परिषदेचं मतदान ते केलं। मीही माझं त्या ठिकाणी त्रिपुरामध्ये दौरा होता, तो आटपून आज या ठिकाणी आलो असताना हे सगळं पाहिलं। आज अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि संपूर्ण अधिकाऱ्यांना व्यवस्थित याचे पंचनामे करण्याच्या संदर्भातल्या सूचना आम्ही त्या ठिकाणी गेल्या। खरडून गेलेल्या जमिनी असतील, वाहून गेलेली काही त्या ठिकाणी पिकं असतील, शेतीमध्ये साचलेलं पाणी असेल, विहिरी त्या खचलेल्या असतील, गावामधल्या काही घरांमध्ये पाणी गेलं असेल, कुटुंब विस्थापित झालेले असतील, तर जे लोक शासकीय निकषाप्रमाणे मदतीला पात्र आहेत त्यातला एकही व्यक्ती किंवा एकही शेतकरी सुटता कामा नये अशा प्रकारच्या सक्त सूचना आज आम्ही या ठिकाणी दिलेल्या आहेत। आणि पंचनाम्याची काही कामं झालेली आहेत, काही अजून पंचनामे शेतकऱ्यांचे बाकी आहेत। लवकरात लवकर पंचनामे पूर्ण करण्याच्या संदर्भात सुद्धा आम्ही बोललेलो आहोत।